पाहत आहात आवाज जनतेचा, गल्ली ते दिल्ली जनतेच्या प्रश्नावर थेट आणि निर्भीड आवाज। आज मी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अत्यंत संवेदनशील विषयावर बोलणार आहे। कांदा आपल्या जेवणाची चव वाढवणारा हाच कांदा जेव्हा बाजारात येतो तेव्हा कधी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणतो, तर कधी हाच कांदा पिकवणाऱ्या माझ्या नाशिकच्या शेतकऱ्यांच्या रक्ताचं पाणी करतो। नाशिक जिल्हा म्हणजेच देशाच्या कांद्याची राजधानी, पण आज याच राजधानीतल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नशिबी नेमका काय संघर्ष आला आहे? कांद्याला मिळणारा भाव, शासनाची धोरणं आणि व्यापाऱ्यांची गणितं या चक्रव्यूहात शेतकरी कसा अडकलाय, हेच आपण आज या विशेष व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा फक्त एका पिकाचा प्रश्न नाही, तर तो लाखो कुटुंबाच्या जगण्याचा लढा आहे। सगळ्यात आधी आपण गणित समजून घेऊया। एक एकरात कांदा पिकवण्यासाठी शेतकऱ्याला किती खर्च येतो? बियाणे, नांगरणी, रोपांची लावणी, खते, औषध फवारणी, काढणी आणि शेवटी तो बाजारात आणण्याचा वाहतूक खर्च, हा सगळा हिशोब केला तर एका एकराला किमान 50 ते 60 हजार रुपये खर्च येतो। सरासरी एक एकरात 80 ते 100 क्विंटल कांदा निघतो। म्हणजेच 1 किलो कांदा तयार करण्यासाठी शेतकऱ्याचा स्वतःचा खर्च 15 ते 18 रुपये येतो। पण जेव्हा हाच कांदा बाजारात येतो तेव्हा अनेकदा परिस्थिती अशी होते की कांद्याला अगदी 1 ते 10 रुपये किलोचा भाव मिळतो। विचार करा, ज्या कांद्याला 1 किलोचे उत्पादन घ्यायला 18 रुपये खर्च येतो, तोच कांदा 1 रुपये किलो प्रमाणे विकावा लागतो। जेव्हा भाव कोसळतात तेव्हा नाशिकच्या बाजारपेठेत शेतकऱ्यांना कांदा फेकून द्यावा लागतो किंवा गाड्यांचं भाडंही निघत नाही, म्हणून तो तिथे सोडून घरी जावं लागतं। हा अन्याय नाही तर काय आहे? आता प्रश्न पडतो की दरवर्षी असं का होतं? यामागे 3 प्रमुख कारण आहेत। 1, शासनाचं दरसोडीचं धोरण। जेव्हा कांद्याचे भाव थोडे वाढतात आणि शेतकऱ्याला 4 पैसे मिळण्याची आशा निर्माण होते, तेव्हा सरकार अचानक निर्यात बंदी लावतं किंवा कांद्यावर 40% निर्यात शुल्क लावतं। यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातला भारताचा कांदा महाग होतो आणि आपले ग्राहक इतर देशांकडे, जसे की पाकिस्तान किंवा इजिप्त या देश वगळता देशांतर्गत बाजारात एकदम कांदा साठून राहतो आणि भाव धाडकन कोसळतात। साठवणुकीच्या सोयींचा अभाव। नाशिकचा उन्हाळा कांदा 6 महिने टिकू शकतो, पण त्यासाठी चांगल्या कांदा चाळी किंवा आधुनिक कोल्ड स्टोरेजची गरज आहे। निसर्गाच्या लहरीपणामुळे साठवून ठेवलेला कांदा सडून जातो, त्यामुळे शेतकरी घाबरून एकाच वेळी सगळा माल बाजारात आणतो, ज्यामुळे आवक वाढते आणि भाव पडतात। बाजार समितीमधील व्यापारी साखळी। आता ही साखळी आपण समजून घेऊया। शेतकरी आणि अंतिम ग्राहक यांच्यामध्ये व्यापाऱ्यांची आणि दलालांची मोठी साखळी आहे। बाजारात शेतकरी 8 रुपये किलोने कांदा विकतो, पण तोच कांदा मुंबई पुण्यात ग्राहकाला 40 ते 50 रुपये किलोने मिळतो। मग हा मधला 32 ते 42 रुपयांचा नफा कोणाच्या खिशात जातो? शेतकऱ्याला तर तो मिळतच नाही। मित्रांनो, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आता वेळ आली आहे। जर नाशिकच्या आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला वाचवायचं असेल तर खालील गोष्टीवर काम करावंच लागेल। सरकारने कांदा भावाबाबत ग्राहकांसोबतच शेतकऱ्याचाही विचार केला पाहिजे। अचानक निर्यात बंदी न करता दीर्घकालीन धोरण आखलं पाहिजे। नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कांदा पावडर, कांदा पेस्ट बनवणारे उद्योग सुरू झाले पाहिजेत, जेणेकरून अतिरिक्त कांदा तिथे वापरता येईल। शेतकऱ्यांना दलालाशिवाय थेट ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा शेतकरी कंपन्यांना बळ दिलं गेलं पाहिजे। नाशिकचा शेतकरी हा देशाचं पोट भरतो, तर कधीच फुकट काही मागत नाही। त्याला फक्त त्याच्या घामाचं दाम हवे आहे। जोपर्यंत कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळत नाही, तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही। तुम्हाला काय वाटतं? या परिस्थितीला जबाबदार कोण आणि यावर काय उपाय असायला हवा? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा आणि धन्यवाद। जय जवान, जय किसान। आवाज जनतेचा या आपल्या लोकप्रिय चॅनलला आपण जो भरभरून प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल मी आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। जय जवान, जय किसान। धन्यवाद।